नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे शेतकरी हप्ता या चॅनलमध्ये. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की लाडकी बहीण योजनेचा 17वा आणि 18वा हप्ता आपल्या खात्यावरती जमा होणार आहेत का. वडील पती नाहीत, त्यांना केवायसी कशी करायची त्यांना एक चिंता पडलेली आहे. आणि हा हप्ता आपल्या खात्यावरती केव्हा जमा होणार आहे या व्हिडिओच्या मार्फत आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. माझं नाव आहे प्रदीप आणि आपण पाहता शेतकरी हप्ता यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण या व्हिडिओच्या मार्फत आपण सविस्तर माहिती जो 17वा आणि 18वा हप्ता जो आहे म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर हा हप्ता आपल्या खात्यावरती जमा होणार आहे. अशी अपडेट आपल्या सोशल नेटवर्किंगवरती बऱ्याच काही महिलांच्या कमेंट येत आहेत आणि कमेंटच्या माध्यमातून विचारलं जात आहेत, विचारणा प्रश्न होत आहेत. आणि यामध्ये बघितलंय आपण तुमचा 16वा आणि 17वा हप्ता आपल्याला जो हप्ता आहे म्हणजे बघितलंय यामागे बघितलं असेल तुम्ही 30 तारखेला जो GR येत असतो आणि GR आल्यानंतर तुमचा हप्ता 5 ते 8 या दरम्यान तुमचा हप्ता हा खात्यावरती जमा होत असतो. पण अखेर या महिन्यामध्ये आपल्याला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आपल्याला पेंडिंगला दिसत आहे. तर तसं पाहिलं तर आपण आता अजूनही कुठला GR नाही, त्यासाठी दोन्ही हप्ते एकत्र करण्याचा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे. पण यामध्ये आपल्याला पैसे कधी येणार यामध्ये पण सर्व प्रश्न या पडत आहे. तर हा हप्ता आपल्याला केव्हा पडणार आहे. 16वा आणि 17वा हप्ता आपल्याला डिसेंबर आणि नोव्हेंबर या महिन्याचा हप्ता आपल्याला लवकरच आपल्या खात्यावरती जमा होणार आहे. याबाबत आपल्याकडे सरकारचा अजून निधी मंजूर झालेला नाही, त्यामुळे कुठलाही GR नाही. आणि GR आल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यावरती हा हप्ता जमा होणार आहे. पण साधारणपणे 10 ते 17 तारखेच्या या दरम्यान आपल्या खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता डेट आपल्याला दिसून येत आहे. ज्यामध्ये बघितलंय शक्यता आपण 10 ते 17 या तारखेलाच आपल्या खात्यावरती पैसे जमा होण्याची आपल्याला डेट येऊ शकते. आता येत्या 2 ते 3 दिवसात आपल्याला GR आला. GR आल्यानंतर त्याचं वितरण एक 2-3 दिवसांनी होत असते. म्हणजे आज 8 तारीख आहे आणि 8 तारखेला आज किंवा उद्या या 2 दिवसात हा GR येणार आहे. आणि GR आल्यानंतर तुम्हाला 12 तारखेपासून ते 13, 14, 15 या 3-4 दिवसात तुम्हाला तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होऊ शकतो. त्यासाठी आपल्या काही महत्त्वाच्या सूचना असतात. त्या बँक सेलिंग असेल, बँक सेलिंगचे तुम्ही चेक करून घ्या. आणि चेक केल्यानंतर तिथे तुम्ही ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. त्यामध्ये डिॲक्टिवेट असेल तर डिॲक्टिवेट तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तो क्लिअर करून घ्या. KYC असेल, KYC संदर्भात ज्या गोष्टी असेल त्या पूर्ण क्लिअर करून घ्या. तर ज्या महिलांसाठी आता जो महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे ज्या महिलांना वडील नाहीत, पती नाहीत, त्यांनी KYC करण्यासाठी एक चिंता वाढलेली आहे. आणि त्या महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे की आपण त्या महिला आहेत त्या महिलांसाठी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काय, आपण KYC कशी करायची. KYC आपण एक अर्धवट केली असेल, फक्त लाभार्थीचा आधार कार्ड टाकून तुम्ही OTP सबमिट केला असेल. पण यामध्ये बघितलं असेल त्यांचे वडील पती नाहीत, त्यांच्यासाठी हा पर्याय आहे. लवकरात लवकर सरकारने हा निर्णय घ्यायला पाहिजे. पर्याय लवकर शोधून आणला पाहिजे. आणि वेबसाईटवरती अपडेट केल्यानंतर पर्याय आपल्या आल्यानंतर लवकरात लवकर KYC पूर्ण करण्यासाठी या महिलांची चिंता दूर करायला हवी. यामध्ये बघितलंय अंगणवाडी सेविका असतील त्यांच्यासाठी पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की यांनाही एक GR दिला पाहिजे. यांनाही जे एक निवेदन दिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट तुम्ही घ्या आणि ते घेऊन तुम्ही सरकारकडे लवकरात लवकर जायला पाहिजे. आणि ही KYC हे 31 डिसेंबरच्या आधीच पूर्ण व्हायला पाहिजे. पण असं व्हायला नको की 10 दिवस राहिले आणि त्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट मागणी केली आणि मागणी केल्यानंतर तुमच्यापर्यंत डॉक्युमेंट आले नाही, डेट संपली आणि त्या डेट 1 ते डिसेंबरच्या नंतर तुम्ही जे डॉक्युमेंट दिले त्यानंतर KYC तुम्ही ज्या महिलांना अपात्रता करत आहेत ही एकदम चुकीची गोष्ट आहे. त्यासाठी सरकारकडून एक मागणी करा. जास्तीत जास्त कमेंटच्या माध्यमातून सोशल नेटवर्कच्या माध्यमातून तुम्ही संपर्कात राहा आणि जास्तीत जास्त मागण्या करा. न्यूज रिपोर्टर असतील त्या न्यूज रिपोर्टरवरती तुम्ही जास्तीत जास्त ॲक्टिव्ह राहून तुम्ही त्यांना प्रश्न विचारा, जाब विचारा की नेमकं तुम्ही वेबसाईटवरती अपडेट आणणार आहे का, डॉक्युमेंट अंगणवाडी सेविकाकडे तुम्हाला
देण्याची परवानगी तरी त्यांना द्या, किंवा हे कुठेतरी बघायला गेले तर आपण हे गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. सरकारकडे या गोष्टी सगळ्या समजल्या पाहिजे. तर मागचं बघितलं असेल तुम्ही, तुम्हाला 18 नोव्हेंबर शेवटची डेट होती आणि 15 तारखेला तुम्हाला 2 दिवसात सांगण्यात आले की ज्या महिलांना वडील नाही, पती नाही, त्या महिलांना आता केवायसी साठी नवीन पर्याय येणार आहे. नवीन पर्याय शोधून करणार आहे. म्हणजे एवढे दिवस झाले, 2 महिन्यापासून त्यांनी मुदत दिली आणि 2 मुदतीनंतर शेवट पार त्यांनी अपडेट दिले. तर हे महिलांना सांगतो, कुठलीही घाई गडबड करू नका. तुम्हाला केवायसी करण्यासाठी तुम्ही फक्त एक OTP सबमिट करा. त्यानंतर अंगणवाडी सेविका पण तुमची डॉक्युमेंट सबमिट करतील, किंवा कुठला ना कुठे पर्याय तुम्हाला निवडणार येणार आहे. त्यासाठी तुम्ही कुठलीही घाई करू नका. बँक सेटिंग असेल, बँकेची केवायसी असेल, लाडकी बहिणीची केवायसी असेल, पूर्ण केवायसी तुमचे डॉक्युमेंट एकदम क्लिअर करून ठेवा. तर या व्हिडिओच्या मार्फत आपण ही सविस्तर माहिती आहे आणि व्हिडिओ आपण बनवतोय, त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करत जा आणि कुठलाही शंका आली तर बिनधास्त कमेंट करत जा. कुठल्या तुमचा प्रश्न असेल त्या प्रश्नावरती आपण पूर्ण चर्चा करू आणि त्यावरती तुम्हाला डाऊट यायला नको, कुठली हे नको. तर असंच आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला समजला असेल आणि या व्हिडिओच्या मार्फत आपण बरीच काही माहिती जाणून घेतली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूत अशाच एक नवीन अपडेट बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.